हरिओम. पसायदान योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. प्रवचन क्रमांक 63. माऊलींचा पसायदानाशी अनुबंध. ओवी 5. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. चला कल्पतरूंचे आरव. कल्पतरू ही माऊलींची लाडकी उपमा आहे. तिचा लाडका दृष्टांत आहे. ईश्वरनिष्ठ स्वतःच कल्पतरू आहेत. ते सदा ईशचिंतनात रममाण झालेले असतात. यामुळे त्यांना ज्या कल्पना सुचतात त्या आध्यात्मिक, आत्मिक, योगिक असतात. माऊली ईश्वरनिष्ठांचे गुरु होते. त्यांनी ईश्वरनिष्ठ भक्त तयार केले. म्हणजे त्यांच्या ग्रंथांच्या शिकवणुकीमुळे, त्यांच्या आध्यात्मिक आचरणामुळे ईश्वरनिष्ठ भक्त तयार झाले. त्यांच्या कल्पना विश्वकल्याणाच्या असतात. तेथे संकुचित वैयक्तिक कल्पनांना थारा नसतो. सर्वांनी आनंदी राहण्यासाठी त्यांच्या कल्पनांची भरारी वैश्विक गगनाला गवसणी घालणारी असते. असे गावोगावी परिव्राजक म्हणून यात्रा करून प्रभुकार्य करत असतात. म्हणून त्यांना चालते बोलते कल्पतरू असे येथे म्हटले आहे. चेतना चिंतामणींचे गाव. चिंतामणी ही माऊलींची दुसरी लाडकी उपमा दृष्टांत आहे. ईश्वरनिष्ठ भक्त स्वतःच मांगल्यमय चैतन्याने सदा उत्साहित, प्रफुल्लित, बहरलेले, भारावलेले चिंतामणी असतात. माऊलींचे कार्य या बाबतीत फार मोठे मोलाचे आहे. माऊलींनी आळंदी ते पंढरपूर या सुरू असलेल्या वारीला महाभव्य रूप दिले. त्यांनी तळागाळातील सर्वसामान्य जनांना वारीमध्ये सामील करून घेतले. अशी वारी गावोगावी सर्वांना बरोबर घेऊन पुढील गावी जात असे. असा हा समुदाय विठ्ठलाच्या भावभक्तीने भारावलेला, चैतन्यमय झालेला असतो. अशा वारकऱ्यांनी त्यांच्या सर्व चिंता विठ्ठलाला अर्पण केलेल्या असतात. म्हणजेच विठ्ठल जसे ठेवेल तसे ते त्याचा स्वीकार करतात. वारकऱ्यांचा भाव असा असतो, सुखदुःख आम्ही वाहिली विठ्ठली. या सुखदुःखाच्या पलीकडे जाऊन आम्ही कैवल्यमय, आनंदमय वातावरणात विठ्ठलाच्या नामस्मरणात जगत असतो. यामुळे जगताना भौतिक सुखदुःख आली तरी त्याची झळ आम्हाला लागत नाही. आम्हाला कसल्याही कधीही चिंता नसतात. आमच्या चिंतांची काळजी विठ्ठल घेतो. आम्हाला त्या चिंतांशी काहीही कर्तव्य नाही, काहीही देणे घेणे नाही. आमच्या चिंतांचे काय करायचे ते विठ्ठल पाहील. बोलते जे अर्णव पियुषाचे. ही माऊलींची खास देणगी आहे. माऊली कधीही कोणाबद्दलही काहीही वाईट बोललेले नाहीत. त्यावेळच्या कर्मठांनी त्यांना भरपूर छळले, गावाबाहेर हाकलून दिले, अन्न पाणी मिळू दिले नाही, पदोपदी अपमान केला. तरीही माऊलींनी त्यांच्याबद्दल कधीही एकदाही मुखातून किंवा देहबोलीने उणादुणा शब्द काढला नाही, भाव व्यक्त केला नाही. माऊलींच्या ग्रंथांची भाषा पहा, किती ती सुसंस्कृत, कोठेही कठोर शब्द नाही. त्यावेळच्या संत वाङ्मयांमधून शिव्या दिलेल्याही वाचायला मिळतात. परंतु माऊलींची भाषा म्हणजे अमृताशी पैज मारणारी, मधुर, लाघवी, मृदू भाषा ही माऊलींची शिकवण आहे. यामुळे सहज बोल तरी अमृतमय वाणी, सर्वांना हवीशी असणारी, ऐकावीशी वाटणारी, आपलेसे करणारी, सर्वांना आपुलकीने जवळ घेणारी, ईश्वरनिष्ठ भक्तांची मांदियाळी म्हणजे निर्विवाद व्यक्तिमत्वाचे संत, त्यांचा स्वभाव म्हणजे मृदुनी कुसुमादपी. अशा प्रकारे माऊलींचा 5व्या ओवीद्वारे पसायदानाशी अनुबंध आहे. माऊलींचा पसायदानाशी अनुबंध. ओवी क्रमांक 6. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतू. चंद्रमे जे अलांछन. चंद्र शीतल आहे, परंतु त्याच्यावर डाग आहे, ही त्याची कमतरता आहे. माऊली म्हणजे जराही डाग नसलेला शीतल प्रशांत चंद्र. कितीही काहीही त्रास होऊ दे, माऊलींनी कधीही सभ्यतेची, भाषेची, आचरणाची मर्यादा ओलांडलेली नाही. माऊली म्हणजे पूर्ण निष्कलंक व्यक्तिमत्व. त्यांच्यावर कसलाही डाग नाही की साधा ओरखडा नाही. एकदा माऊली भिक्षा मागायला गेले असता संयमाची मर्यादा ओलांडली जाते की काय अशी वेळ आली.
तेव्हा चुपचाप झोपडीचा दरवाजा बंद करून आत्मक्लेश घेत आत्मपरीक्षण करत बसले. कारण अध्यात्माचे तत्व आहे, ज्यावेळी आपल्याला दुःख, पीडा, वैताग येतो तेव्हा त्यात फक्त आपलीच चूक असते. ती शोधायची आणि पुन्हा असे होऊ नये म्हणून काळजी घ्यायची. परंतु त्यावेळी त्यांच्या मनाची घालमेल, उद्विग्नता मुक्ताईच्या मुखाने व्यक्त करून ते शांत झाले आणि ताटीचे दार उघडून बाहेर आले. माऊलींनी हीच शिकवण ईश्वरनिष्ठ भक्तांना दिली. त्यासाठी त्यांच्यासमोर त्यांनी स्वतःच्या आचरणाचा आदर्श ठेवला. मार्तंडचे तापहीन माऊली म्हणजे न मावळणारा ज्ञानाचा महासूर्य. माऊलींनी विश्वाला आपल्या ज्ञानाने दिपवले, परंतु कोणाच्याही डोळ्यांना दाह दिला नाही. माऊली म्हणजे ज्ञानाचा महासागर, परंतु कधीही न खवळणारा, कधीही मर्यादा ओलांडून धरतीला गिळंकृत न करणारा. माऊलींनी हीच शिकवण ईश्वरनिष्ठ भक्तांना दिली. त्यासाठी त्यांच्यासमोर त्यांनी स्वतःच्या आचरणाचा आदर्श ठेवला. तळपा, परंतु कोणालाही दाह देऊ नका. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. माऊलींनी 18 पगड जातीचे लोक एकत्र आणले. माऊलींच्या भावार्थ दीपिकेच्या निरूपणाला आजूबाजूच्या पंचक्रोशीमधून लोक बैलगाड्यांमध्ये बसून येत असत. दररोज आलोट गर्दी होत असे. गर्दीचा महापूर येत असे. माऊलींचे निरूपणच असे होते की या सर्वांमध्ये आत्मिक सोयरीक नातेसंबंध निर्माण झाला. असेच लोक गावागावामधून माऊलींबरोबर वारीत सामील होत होते. वर्षानुवर्ष सतत एकत्र पायी प्रवास करून अशाच 18 पगड जातीच्या 18 पगड गावांमधून एकत्र आलेल्या लोकांमध्ये एक आत्मिक सोयरीक नातेसंबंध निर्माण झाला. ही परंपरा आजही सुमारे 700-800 वर्षानंतरही सुरू आहे. अशा प्रकारे माऊलींचा 6व्या ओवीद्वारे पसायदानाशी अनुबंध आहे. हरिओम.